एका पिकअप टेम्पोमध्ये काही तरुण उभा होते आणि ते पंजाबी गाण्यावरती डान्स करत होते। त्या पिकअपमधील सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, तर काही जणांच्या चेहऱ्यावरती देवदर्शन करून आल्याचा आनंद होता। पण त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा आनंद म्हणजे सर्व मित्र भावासारखं एकत्र असल्याचा होता। पण हाच आनंद जास्त काळ टिकला नाही। ज्या पिकअप टेम्पोने हे सर्व तरुण प्रवास करत होते त्याच टेम्पोने द्वारका पुलावरती एका ट्रकला जोरदार धडक दिली। समोरच्या ट्रकमधल्या असलेल्या सळया टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या। त्या सळया बाहेर निघल्या टेम्पोमधल्या असलेल्या तरुणाच्या शरीरामधूनच। हा भयंकर अपघात नेमकं कुठे झाला, यामध्ये चूक कोणाची होती, चला सविस्तर पाहू। रविवारी 12 तारखेला नाशिकच्या सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरामधील काही तरुण निफाड तालुक्यातील धरणगाव येथे देवदर्शनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते। धरणगावमध्ये देवदर्शन आणि जागरण गोंधळ झाल्यानंतर हे सर्व नातेवाईक आणि मित्र परतीच्या प्रवासाला निघाले। एका टेम्पोमध्ये सर्व महिला होत्या तर दुसऱ्या टेम्पोमध्ये सर्व पुरुष मंडळी बसले होते। पण त्या टेम्पोमध्ये तरुण मुलांची संख्या जास्त होती। एकाच परिसरामध्ये राहणारे मित्र किंवा एकमेकांचे नातेवाईक या सर्व तरुणांनी प्रवासा अगोदर एकमेकांबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावरती तो फोटो अपलोड केला होता आणि त्या फोटोमध्ये लिहिलं होतं ब्रदर्स। त्याचबरोबर टेम्पोमध्ये जेव्हा ते प्रवास करत होते तेव्हा पंजाबी गाण्यावरती नाचताना त्यांनी एक व्हिडिओ काढला होता आणि तो सोशल मीडियावरती देखील अपलोड केला होता। त्यामुळे टेम्पोमधील सर्व तरुण आनंदात होते। ज्या टेम्पोमध्ये हे तरुण होते त्या टेम्पोचा वेग जरा जास्त होता। ही वेळ होती रात्री 8 वाजताची आणि रस्ता होता मुंबई नाशिक महामार्ग। नाशिक मुंबई हायवे असल्यामुळे आणि रात्रीचा अंधार असल्यामुळे सर्वच गाड्यांनी स्पीड पकडला होता। त्यावेळेस टेम्पोमधील सर्वच तरुण मुलं प्रवासाचा आनंद घेत होते। हा टेम्पो नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तिथून पुढे महामार्गावरून हा टेम्पो उड्डाण पुलावरती चढला। अशामध्येच भरधाव वेगामध्ये असलेल्या पिकअप टेम्पो समोर एक आयशर ट्रक आला। पण समोर उतार आल्यामुळे त्या आयशर ट्रक चालकाने जागेवरतीच ब्रेक दाबला। मागे भरधाव वेगामध्ये असलेला पिकअप टेम्पो ओव्हरटेकच्या नादामध्ये ट्रकवरती जाऊन जोरात आदळला। ट्रकमध्ये लोखंडी सळया मोठ्या प्रमाणात होत्या। 2 ते 4 फूट हे सळया ट्रकच्या बाहेर लटकत होत्या। टेम्पोमधील सर्व तरुण आनंदात होते। कोणाला काही कळायच्या अगोदरच टेम्पो आणि आयशर ट्रकची एकदम जोरदार धडक झाली। हा अपघात एवढा भीषणकर होता की टेम्पोची जशी आयशर ट्रकला धडक लागली त्या सळया टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोच्या आरपार घुसल्या आणि मागे उभा असलेल्या तरुणाच्या शरीरामधून आरपार गेल्या। या अपघातामध्ये 5 तरुणाच्या शरीरातून या सळया आरपार गेल्या, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोमध्ये असलेले 13 जण गंभीर जखमी झाले। सर्व प्रकार घडला टेम्पो आणि ट्रकची धडक झाल्याच्या नंतर काही वेळामध्येच। अपघात घडल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली। पोलीस पथक, अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झालं। पण हे बचाव कार्य करताना अडथळे अनेक आले, कारण की हा नाशिक मुंबई हायवेवरती अपघात झाला होता। त्यामुळे अपघात झाल्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तरी देखील पोलीस पथक, वाहतूक नियंत्रण पथक आणि अग्निशामकाचे काही कर्मचारी वाट काढत घटनास्थळी दाखल झाले। पिकअप टेम्पोमध्ये ज्या लोकांचा अपघात झाला होता त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं। त्यामध्ये एका तरुणाच्या डोक्यातून सळई आरपार गेलेली होती। यानंतर तात्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी खाजगी आणि जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं। त्यावेळेस टेम्पोमध्ये जागीच मृत्यू झालेल्या तरुणांचा आकडा होता 5। संतोष मंडलिक, अतुल मंडलिक, यश खरात, दर्शन गर्टे, चेतन पवार या तरुणांचा जागीच मृत्यू झाला। संतोष आणि अतुल मंडलिक हे बापलेक होते। यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना जखमीमधील 3 जणांचा मृत्यू झाला, तर त्यामधील काही जण अतिशय सिरियस कंडिशनमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी टेम्पोकडे धाव घेतली, तोपर्यंत आयशर ट्रक चालवणारा चालक तिथून फरार झाला होता। या अपघातामध्ये जे लोक मृत्यू झाले त्यांना 5 लाख रुपयाची मदत केली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। पण एवढ्या भयंकर अपघातानंतर लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला, यामध्ये चूक नेमकं कोणाची होती। त्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस काही लोकांनी डोळ्यांनी पाहिलं होतं। त्यांनी माहिती दिली, जेव्हा सळई घेऊन चाललेला आयशर ट्रक उताराला लागला होता, उड्डाण पुलावरती उताराला असताना ट्रक चालकाने ब्रेक दाबला आणि मागून भरधाव वेगामध्ये येणारा टेम्पो ट्रकवरती जोरात आदळला। एवढ्या हेवी मटेरियल ट्रकमध्ये असताना देखील
ट्रक चालकाने सळयांवरती लाल कापड किंवा इशारा देणारा असं कोणतंही निशाण लावलं नव्हतं. विशेष म्हणजे रात्रीचा अंधार असल्यामुळं ह्या लोखंडी सळया टेम्पो चालकाला दिसल्याच नाही. जर त्या सळयांवरती काही निशाण किंवा लाल कापड बांधलं असतं तर कदाचित टेम्पो चालकाला हे दिसलं असतं आणि हा अपघात टळला असता. हेवी मटेरियल ट्रकमध्ये घेऊन जाताना त्याच्यावरती काही कायदा असतो, काही सेफ्टीचे नियम पाळावे लागतात. पण या ट्रक चालकाने सळाई घेऊन जाताना त्यामध्ये कोणताही नियम पाळलेले नाही. खरं पाहिलं तर चूक या ट्रक चालकाचीच होती. अनेक वेळा आपण रोडनी पाहतो ट्रक लोखंडी सळाया घेऊन जातात, परंतु त्या सळयांना सेफ्टी पद्धतीने बांधलेलं असतं किंवा त्यांना काहीतरी निशाण लावलेलं असतं, जेणेकरून पाठीमागच्या प्रवासाला पुढच्या ट्रकमध्ये सळया लावल्या आहेत हे दिसतं. पण आज या ट्रक चालकाच्या चुकीमुळे एकाच परिसरामधील नातेवाईकांमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला.